नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे मस्त असे एक दाना मोकळे होणारे बटाटा पोहे। आणि तुम्ही बघू शकता मस्त असे कापसापेक्षाही मऊ आणि तोंडात टाकताक्षणी विरघळणारे जणू होटाने खाता येतील असे बटाटा पोहे करण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते। पण तो तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे स्किप करू नका। तर तुम्ही स्किप करून बघितला तर तुम्हाला हे बटाटा पोहे कसे बनवले ते समजणार नाही। तर या व्हिडिओमध्ये मी पुढे काही टिप्स दिल्या पोहे भिजवण्यापासून तो पोह्याची संपूर्ण रेसिपी करेपर्यंत। तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि तुमचे ही पोहे हॉटेलपेक्षाही भारी चवीचे घरीच झाले पाहिजेत। तर त्याची चव सुद्धा भारी लागते आणि खाताना सुद्धा वेगळीच मजा येते। तर असे पोहे बनवायला आपण सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त असे मोकळे मऊ लुसलुशीत बटाटा पोहे बनवायला सुरुवात करूया। बटाटे पोहे बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। तर इथे मी 2 वाटी पोहे घेतले होते। पोहे घेताना काय करायचं, स्वच्छ त्याला धुवायचं आणि 2 मिनिटासाठी पाण्यात ते भिजत ठेवायचे, म्हणजे ते छान असे फुलतात आणि एकदम मोकळे पण होतात। आणि त्याचं पाणी निथळून चाळणीमध्ये ठेवायचे। चाळणीमध्ये संपूर्ण पाणी निथळलं की मग ते असे प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता किती मोकळे झाले आहे। असेच पोहे भिजत घालायचे आहे। तर त्यासाठी इथं 1 चमचा जिरे आहे, अर्धा चमचा मोहरी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद। आपण बटाटे पोहे करत आहे तर त्यासाठी इथं मी एक मोठ्या आकारामध्ये बटाटा घेतला आहे आणि त्याच्या फोडी करून या पाण्यात ठेवल्या, जेणेकरून ह्या काळ्या पडतील नाही। इथं कढीपत्त्याचे काही पानं आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या। चला तर मग आपण पोहे बनवायला सुरुवात करूया। आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे। कढई हलकीशी गरम झाली, यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। शेंगदाणे घालत आहे, तर शेंगदाणे सांगायला मी विसरले होते। तर आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे। तर बरेच जण काय करतात, तळून न घेता तसेच पोह्यामध्ये टाकतात। त्याने काय होतं, शेंगदाणे हे नरम पडतात, ते खरपूस राहत नाही। तर सगळ्यात अगोदर काय करायचं, शेंगदाणे तळून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे, नंतर पोहे करायला घ्यायचे। ही टिप महत्त्वाची आहे, तुम्ही लक्षात ठेवा। तर इथं छान खरपूस शेंगदाणे हे फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी शेंगदाणे छान खरपूस तळून घेतले आहे। तर लगेच याला काढून घेते। आता याच तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची। बघा मोहरी छान फुलली आहे। आता याचमध्ये जिरे सुद्धा घालून घेऊया आणि जिरे सुद्धा छान व्यवस्थित फुलले आहे। तर यामध्ये कढीपत्त्याची पानं आहे, हे घालून घेते। यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतली। हिरवी मिरची आहे, हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायची। आता यामध्ये हा बटाटा घालून घ्यायचा। तर हा मी पाण्यामध्ये ठेवला होता, जेणेकरून हा काळा पडत नाही। आता याचं संपूर्ण पाणी निथळून यामध्ये हा बटाटा घालायचा आणि बटाटा पटकन शिजावा म्हणून चवीनुसार मीठ घालून घेते। एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यावर मी झाकण ठेवते आणि 8 मिनिटासाठी हा बटाटा चांगला शिजून घ्यायचा आहे। आता इथे 7 ते 8 मिनिटं झाली आहे। झाकण उघडून बघूया आणि बघा इथं मस्त असे बटाटे वाफवून घेतले मी आणि एकदम असे मऊ सुद्धा झाले आहे। बघा सहजही उलटणे यामध्ये जाते, एकदम मऊ असा शिजला आहे हा बटाटा। तर इथं मी अगोदरच हळद घातली नाही, आता घालून घेते। ती अगोदर घातली की ती करपल्यासारखी होते। आता यामध्ये पोहे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असे हे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आणखी मी थोडंसं मीठ घालते। तर मीठ बेतानेच घाला, बटाटा जेव्हा शिजत घालला होता त्यामध्ये मीठ घाललं आहे, तर इथं मी थोडंसंच मीठ घालते। आता यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी फक्त हे पोहे छान वाफवून घ्यायचे। तर इथे 5 मिनिटं झाली, तर झाकण काढून बघूयात आणि बघा मस्त असे पोहे वाफले आहे।
आणि आणखी छान फुलले आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम असे मऊ लुसलुशीत झाले आहे, तुम्ही बघू शकता. आणि यातील बटाटासुद्धा बघू शकता मस्त असा शिजला गेला आहे. तर आता या स्टेजला आपण शेंगदाणे घालत आहे. तर शेंगदाणे सगळ्यात शेवटी घाला, जेणेकरून हे शेंगदाणे जशीच्या तसेच राहतील. तर एकदम यामध्ये असे मऊ पडतील नाही, तर ही गोष्ट टाळा तुम्ही. कुठलेही पोहे करत असो शेंगदाणे शेवटीच घाला, खातानाही छान लागतात ते आणि जशीच्या तसेच ते कडकसुद्धा राहतात. आता एकदा मिक्स करून घ्यायचं. आता गॅस करूया बंद. आणि तुम्ही बघू शकता इथं आपले मस्त असे स्वादिष्ट पोहे बनून तयार आहेत. मोकळे मोकळे कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत झाले आहे. या व्हिडिओमध्ये टिप्स दिल्या आहे त्या तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, म्हणजे तुमचेही पोहे छान नाश्ता सेंटरसारखे मऊ लुसलुशीत आणि मोकळे होतील. आणि खाताना चवसुद्धा याची जबरदस्त लागेल. जसे आपण हॉटेलमध्ये पोहे खातो त्यापेक्षाही चव याची भारी लागेल. मोकळे लुसलुशीत पोहे तुम्हाला कसे वाटले लगेच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.